वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील विविध वंचित गोरगरीब घटकांना न्याय मिळवून देण्याचं कार्य करणाऱ्या दैनिक प्रहार परिवाराच्या वतीनं शिर्डी व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रहार जीवन गौरव व प्रहार रत्न पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला असून या सोहळ्यात राजकीय, सामाजिक, वैद्यकीय तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना व महिलांना त्यांच्या उत्तुंग सामाजिक कार्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते मकरंद अणासपुरे व श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। शिर्डीतील हॉटेल साई संगम येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला। या पुरस्काराचे मानकरी असलेल्या मान्यवरांना फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला। तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतलाय। या सोहळ्यात प्रहार रत्न पुरस्कार उपसरपंच डोराळे गावचे उपसरपंच वैभव डांगे, डॉक्टर प्रेरणा काळे कोल्हार, डॉक्टर नीरज लांडे पाटील शेवगाव, सामाजिक कार्यकर्त्या सौ माधुरी योगेश तियाश, विकास गोंदकर शिर्डी, गणेश इंद्रभान हार्दे चिंचोली राहुरी, रोहित काथवटे शेवगाव, साईराज अरुण गायकवाड पाटील शिर्डी, डॉक्टर प्रल्हाद पाटील शेवगाव, अजित रमेश मोरे कोल्हार, प्रशांत अग्रवाल शिर्डी, गफ्फार खान पठाण शिर्डी या मान्यवरांना मिळाला। तर जीवन गौरव पुरस्कार सौ अनिताताई जगताप पाटील माजी नगराध्यक्ष तथा विश्वस्त श्री साईबाबा संस्थान शिर्डी, सदानंद घोडे पाटील विश्वस्त श्री साई मंदिर कोऱ्हाळे, डॉक्टर प्रीतम वडगावे उपसंचालक, डॉक्टर श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय शिर्डी, संदीप सोनवणे संस्थापक अध्यक्ष साई संगम प्रतिष्ठान तथा संचालक हॉटेल साई संगम, श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी, रमेश गोंदकर पाटील शिर्डी यांना प्रदान करण्यात आला। आबासाहेब लांडे पाटील शेवगाव आणि बाळकृष्ण भोसले राहुरी या जिल्ह्यातील प्रहारच्या वार्ताहरांना देखील पुरस्कारानं गौरवण्यात आले। हा पुरस्कार सोहळा सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांसाठी अतिशय अभिमानाचे आणि आणखीन चांगले कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना व्यक्त करत प्रहार वृत्तपत्राच्या माध्यमातून आजवर कशी निर्भीड भूमिका मांडली तशीच यापुढील काळात सुद्धा अविरत सुरू ठेवत राज्यातील सर्व जिल्ह्यात प्रहार वृत्तपत्राच्या आवृत्त्या प्रकाशित व्हाव्यात अशी सदिच्छा मान्यवरांनी व्यक्त करत पुरस्कार प्राप्त मंडळींना शुभेच्छा दिल्या आहेत। महत्त्वाचा वेळ दिलेला आहे। जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी आदरणीय मकरंदजी सरांसाठी झाला पाहिजे। आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते आदरणीय सन्माननीय मकरंदजी अणासपुरे आपलं मनोगत, मार्गदर्शन आणि संवाद या ठिकाणी व्यक्त करतात। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की राम राम। आज प्रहार रत्न या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले श्री गोरक्षजी गाडीलकर साहेब, प्रहार या वृत्तपत्रातील माननीय श्री मनीषजी राणे, सुकृतजी खांडेकर सर, ज्ञानेश सावंत सर, कुमार कडलक, राजेश जाधव, आजच्या पुरस्कारार्थी जगतापताई, माझे अल्पावधीतच चांगले मित्र झालेले रमेशजी गोंदकर, आज या पुरस्कार सोहळ्यासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी प्रहार वृत्तपत्र समूहाचा मनापासून आभारी आहे। प्रहारचा स्नेह तसा जुना आहे माझा, त्याविषयीची एक आठवण इथे नमूद करणं अतिशय महत्त्वाचं आहे। नाम फाउंडेशनची जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळी प्रहार वृत्त समूहाने नाम फाउंडेशनसाठी दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा जो हॉल आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, तिथे एक मोठा कार्यक्रम घेतला होता। आणि त्यावेळी मला आठवतंय निलेशजी राणे साहेबांनी 2 लाख रुपयांचा एक चेक नाम फाउंडेशनसाठी लिहिला होता। आणि त्या पुढची गोष्ट गमतीशीर आहे। आम्ही त्या विंगेत बसलेलो असताना माननीय नारायणजी राणे साहेब आले आणि नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी बरं नाम फाउंडेशनला काय दिले 2 लाख रुपये, तर त्यांनी निलेश राणेंना सांगितलं होतं तसं नका करू, त्यांचं काम खूप मोठं आहे, त्यांची काही अशी साधी संस्था नाही आहे, खूप मोठं शेतकऱ्यांसाठीचं काम ते उभं करतात। आणि त्यांनी स्वतः एक 10 लाखाचा चेक लिहिला आणि तो नाम फाउंडेशनला दिला। ही आठवण डोक्यात राहिली आणि प्रहार वृत्तपत्र मी मधनं सातत्याने नोंद घेत असतो वर्तमानपत्रांमध्ये काय कल आहे काय आहे, पण प्रहारचं शब्दांना सत्याची धार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि त्या पद्धतीनं समाज वास्तव मांडणं
ही वर्तमानपत्रांची जशी जबाबदारी आहे आणि हळूहळू प्रहार सगळीकडे पसरतंय पोहोचतंय याचा आनंद आहे. तुम्ही या विभागात आलात यानंतर संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही काबीज करावा अशा सदिच्छा आणि शुभेच्छा या निमित्ताने देतो आणि ती शब्दांना असलेली सत्याची धार सातत्याने तेजीत राहावं अशाही सदिच्छा देतो. आज ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. बरेच जण माझे मित्रही आहेत, कारण साईनाथाच्या नगरीत सातत्याने येणं होत असतं. आज ज्याला पुरस्कार मिळाला तो साईराज गायकवाड, त्याचा मी इयत्ता 9वीपासून प्रवास बघतो आहे. 9वीमध्ये तो असताना त्याला भेटलो होतो आणि काल त्याचं एक खूप उत्तम असं दुकानही मी पाहिलं, ज्यामध्ये तो IPL आणि इंडियन क्रिकेट टीमला ड्रेसेस पुरवठा करतो आणि खूप चांगलं चौकोनी कुटुंब. आता त्याच्या काल सोयीच्या पत्नीची आणि चिरंजीवाचीही भेट झाली, याचा आनंद झाला. त्याला आज पुरस्कार मिळाला. त्याच्याबरोबरच सर्व पुरस्कारार्थींचं अभिनंदन. माझा दुसरा मित्र वैभव डांगे इथे बसलेला. वैभव मला दररोज सकाळ संध्याकाळ साईनाथांचं दर्शन करवतो घर बसल्या, त्याबद्दल त्याचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो. मला असं वाटतं की पुरस्कार मिळाला, जगतापताई जसं म्हणाल्या किंवा मगाशी मनोगतामध्ये त्यांनी व्यक्त केलं की पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते, जाणीव वाढते. तर मला असं वाटतं की पुरस्कार हा कुणा एकट्याचा कधीच नसतो. तुम्ही अत्यंत संवेदनशीलतेने तुमच्या पुरस्कारामध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्यांचा उल्लेख केला, याबद्दल मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझं हे लांबलेलं मनोगत थांबवतो. जय जवान जय किसान. पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी शिर्डी नगरी दैनिक प्रहार रत्न 2024 हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यासाठी सिने अभिनेते श्री मकरंदजी अनासपुरे साहेब, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडेकर साहेब, आमच्या प्रहारचे मुख्य संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर साहेब, महाव्यवस्थापक श्री मनीष राणे साहेब, तसेच आमचे लेखा विभागाचे श्री ज्ञानेश सावंत साहेब, श्री किशोरजी उज्जैनकर साहेब, आमचे मासिक आमच्या परिवाराच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या याच्याने आज थांबवतो. धन्यवाद.